नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. बऱ्याच लहान मुलांना किंवा मोठ्यांना पालक अजिबात आवडत नाही, पण जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीनं माझी रेसिपी करून बघाल तेव्हा मी तुम्हाला खात्रीनं सांगेल की तुम्ही नेहमी पालक खाल, अगदी मागून मागून पालक खातील आणि पालक हा सगळ्यांच्या आवडीचा बनेल. अशी ही मस्त थोडीशी युनिक आणि वेगळ्या पद्धतीने केलेली रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथं बघा मी कुकरच्या डब्यामध्ये मी अर्धी वाटी इतकी ही तुरीची डाळ घेतलेली आहे. तुम्ही तर थोडं जास्त प्रमाणात बनवणार असाल तुम्ही थोडं जास्त पण ही डाळ घेऊ शकता. त्यानंतर पाव वाटी इतकी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आता ह्या दोन्ही डाळी आपण 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या, जेणेकरून डाळीवरती जर काही घाण असेल तर ती निघून जाईल. आता डाळी बघा 2 पाण्यानं स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण ज्या वाटीनं डाळ घेतली होती तर त्याच वाटीने इथं बघा मी 2 वाटी पाणी घालून घेते, किंवा तुम्ही डाळीच्या वरपर्यंत येईल इतकं देखील पाणी याच्यामध्ये घालू शकता. आता आपण डाळीला छान रंग येण्यासाठी पाव चमचा इतकी मी हळदपूड घातली. त्यानंतर अगदी पाव चमचा मी हिंग घातलेला आहे. आणि त्यानंतर डाळ उतू जाऊ नये किंवा डब्याच्या बाहेर येऊ नये म्हणून आपण यामध्ये 1 छोटा चमचा तेल किंवा तुपाचा देखील वापर करू शकतो. ह्यामुळे डाळ शिजताना ती अजिबात बाहेर येत नाही. आता हा डबा आपण कुकरमध्ये ठेवून याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 3 ते 4 शिट्ट्यामध्ये ही डाळ अगदी आरामात शिजते. डाळ शिजेपर्यंत इथं बघा मी 1 जुडी इतका पालक घेतलाय. हा पालक देखील मी स्वच्छ असा धुवून घेतला होता आणि त्याचे पानं घेतलीत. देठाकडचा भाग मी जास्त असा घेतलेला नाहीये. आणि त्यानंतर आता हा पालक आपण थोडासा उभ्या आकारामध्ये चिरून घेणार आहोत. अगदी बारीक देखील चिरायचं नाही, थोड्याशा उभ्या आकारामध्ये हा पालक आपण पूर्णपणे चिरून घेणार आहोत. बऱ्याच जणांना असं वाटतं की पालकला एक थोडासा विशिष्ट प्रकारचा वास असतो आणि त्यामुळे मुलं पालक खात नाहीत, पण पालकामध्ये भरपूर चांगले गुणधर्म आहेत. तो आपल्या डोळ्यांसाठी, केसांसाठी आणि संपूर्ण आरोग्यासाठीच पूर्णपणे चांगला असतो. मग बऱ्याच वेळा आपण पालक पुरी वगैरे बनवतो, पण आपण अशी रेसिपी बनवली तर मुलं अगदी आनंदाने खातील. पूर्ण पालक बघा माझा छानपैकी असा चिरून झालेला आहे. त्यानंतर गॅसवरती एक मी कढई ठेवली आणि ह्यामध्ये 2 ते 3 वाट्या मी पाणी घालून घेतलं. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर गॅस मीडियम केला आणि ह्यामध्ये आपण हा चिरून घेतलेला पालक घालून हा चांगला असा मिक्स करून घ्यायचा. 2 मिनिटानंतर आपण जो गॅस आहे तो बंद करून घ्यायचा. गॅस बंद झाला की ह्याच्यावरती झाकण ठेवून हा 5 मिनिटं असाच साईडला ठेवायचा. अशा पद्धतीने पालक ब्लांच केल्यामुळे पालकचा जो काही हिरवा रंग आहे तो आहे असा राहतो. 5 मिनिटानंतर मी झाकण काढून घेतलं आणि हा पालक जो आहे तो अशा पद्धतीने चाळणीवरती मी गाळून घेते. आता हे जे काही पाणी आहे तर ते पाणी आपण पुढे रेसिपीमध्ये वापरणार आहोत. फक्त असं केल्यामुळं आपला जो पालकाचा हिरवा रंग आहे तो आहे असा राहतो आणि ह्या जे पाणी आहे ते आपण रेसिपीमध्ये वापरल्यामुळं ह्यातले घटकही अजिबात वाया जात नाहीत. तोपर्यंत इथं बघा माझ्या 3 शिट्ट्या पण झाल्या होत्या आणि कुकर छान थंडही झाला. आता बघा ही डाळ अगदी मस्तपैकी छान शिजलेली आहे. तर आपण एका रवीनं किंवा अशा पद्धतीने विस्करनं ही डाळ छानपैकी घोटून घ्यायची. अशा पद्धतीने डाळ छान घोटल्यामुळं आपल्या डाळीला छान एकसंधपणा येतो. डाळ वेगळी आणि पाणी वेगळं असं होत नाही. तर डाळ बघा छानपैकी अशी घोटून तयार झाली. तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथं बघा एक मोठी कढई ठेवली आणि कढईमध्ये आपण 2 ते 3 मोठे चमचे साजूक तूप घालून घेऊयात. तुम्ही हवं तर तेलामध्ये पण रेसिपी बनवू शकता. यामध्ये मी पाव चमचा इतके मोहरी घातले. मोहरी छान तडतडले की पाव चमचा जिरे घालायचे. त्यानंतर अर्धा इंच किसून घेतलेले मी आलं वापरले. 1 हिरवी मिरची उभ्या आकारामध्ये कट करून वापरली ती वापरली. पाव चमचा हळदपूड आणि 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरलाय. आता हे मीडियम गॅसच्या फ्लेमवरती आपण हे थोडंसं ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेणार आहोत. कांदा छान ट्रान्सपरंट झाला की ह्यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो वापरलाय. हा पण आता आपण 2 ते 3 मिनिटं चांगला परतवून घ्यायचा. टोमॅटो चांगला मऊ पडावा म्हणून मी झाकण ठेवून दिलं. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून बघूयात. टोमॅटोला थोडासा आंबटपणा आणि कच्चापणा असतो, तो अशा पद्धतीने झाकून ठेवल्यामुळं छान पटकन शिजतो देखील आणि अगदी टोमॅटो पटकन मऊ देखील पडतो. आता टोमॅटो छान मऊ पडलाय तर गॅस बारीक करूयात. आता काही मसाले ॲड करूयात. पाव चमचा मी हळदपूड घातले. 1 ते 1.5 चमचा इथं आपण काश्मीरी लाल तिखट वापरले. तुम्ही इथं हवं तर कांदा लसूण देखील वापरू शकता. आणि त्यानंतर 1 चमचा आपण याच्यामध्ये धने पावडर घालून घेतली आणि हे सगळे मसाले आपण चांगलेसे मिक्स करून घेऊयात. लक्षात ठेवा मसाले घालतेवेळी गॅस बारीक करायचा आणि मसाले जळतात असं वाटलं की थोडासा पाण्याचा हापकारा देखील तुम्ही मारू शकता. हे मसाले बघा 2 मिनिटं मी चांगले परतवून घेतले. आता ह्यामध्ये आपण मगाशी जे काही पालक ब्लांच केल्यानंतर जे काही पाणी आपण बाजूला करून घेतलं होतं तर ते पाणी मी यामध्ये थोडंसं वापरलं, जेणेकरून मसाले खाली चिकटणार नाहीत आणि देखील मसाले देखील पाण्यामध्ये चांगले असे फुलतील देखील.
आता हे पाणी सगळं चांगलं मिक्स केल्यानंतर हे 2 ते 3 मिनिटं पुन्हा असं छान शिजवून घ्यायचं, जेणेकरून टोमॅटो अगदी मस्त छान ग्रेव्हीसारखा तयार होतो. आता बघा टोमॅटो मी थोडासा मॅश देखील करून घेतलेला आहे. आता गॅस थोडासा मीडियम करून आपण मगाशी जी काही घोटून घेतलेली डाळ होती ती संपूर्ण डाळ आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान अशी मिक्स करून घ्यायची. डाळ बघा शिजल्यानंतर थोडीशी घट्टसर अशी बनते. आता बघा ही डाळ पण अगदी छानपैकी अशी मिक्स करून झालेली आहे. तुम्हाला आता ही डाळ थोडीशी घट्टसर वाटेल. आता तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ह्यामध्ये गरम पाण्याचा वापर करू शकता. मगाशी आपण जे काही ब्लँच केलेलं पाणी होतं ते देखील थोडंसं गरमच होतं, त्यामुळे मी ते पाणी ह्याच्यामध्ये ॲड करते. हेच पाणी वापरल्यामुळं काय होतं तर पालकाचे गुणधर्म देखील वाया जात नाहीत आणि पाणी देखील असल्यामुळं पालकाची चव देखील खूप छान लागते. आता यामध्ये बघा मी चवीनुसार मीठ घातलं आणि हे छानपैकी असं मिक्स करून घेतलं. तुरीची डाळ आणि हरभरा डाळ हे मिक्स प्रमाण वापरल्यामुळं ही डाळ जशी शिजते ना तशी थोडीशी घट्टसर बनते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे पाणी वापरू शकता. आता ह्यामध्ये बघा उकळी आल्यानंतर आपण जो काही पालक ब्लांच करून घेतला होता तो पालक आपण आता ह्याच्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा. पालक अशा पद्धतीने बनवलेलं ना कुणाला कळतही नाही, पण ही इतकी डाळ मस्त लागते ना की तुम्ही ही रोटीसोबत, नानसोबत किंवा जिरा राईससोबत कशासोबतही सर्व करू शकता. त्यामुळे तुम्ही नक्की अशी ही डाळ पालक करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला ही डाळ पालकची रेसिपी नक्की आवडेल. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला दररोज पाहायला मिळतील. आता बघा मस्तपैकी डाळीला छानपैकी अशी उकळी आलेली आहे आणि सुगंध तर अगदी अप्रतिम येतोय. अगदी मस्त लागते. गरमागरम डाळ ना तर खायची मजाच काही वेगळी आहे. पण ही रेसिपी अजूनही संपलेली नाही आहे. अजून एक आपण एक स्टेप करणार आहोत ज्यामुळे ह्या डाळीला आणखीन छान मस्तपैकी चव येईल, पण ती स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे. तर डाळ आपण एका बाजूला उकळत ठेवली तर दुसऱ्या बाजूला गॅसवरती मी छोटासा पॅन ठेवला आणि ह्यामध्ये मी 1 छोटा चमचा साजूक तूप वापरलं. तूप चांगलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात. जिरे छान फुलून घ्यायचे. त्यामध्ये आता बघा आपण 5 ते 6 लसूण पाकळ्या मी उभ्या आकारामध्ये कट करून घेतल्या होत्या आणि त्या वापरल्यात. आणि चिमूटभर आता आपण याच्यामध्ये हिंग वापरूयात. लसूण चांगला तांबूस होईपर्यंत तुपावरती परतवून घ्यायचा. असा लसणाचा जो काही वरचा दिलेली जी काही फोडणी आहे किंवा जो काही तडका आहे ना तो मस्तपैकी ह्या वरून डाळीला दिला ना की डाळीची चव आणखीनच मस्त लागते. तुम्ही ही स्टेप करूही शकता किंवा तुम्ही स्किप केली तरी देखील चालू शकेल, पण मी तुम्हाला सांगेन की नक्की एकदा करून बघा. खूप म्हणजे खूप मस्त लागते आणि तुपाच्या फोडणी असेल ना तर अप्रतिम लागते. आता बघा सगळ्यात शेवटी माझ्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला वापरलाय. गरम मसाला नेहमी शेवटी वापरायचा आणि त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची. आणि ही गरमागरम डाळ पालक तुम्ही गरम गरम भात, भाकरी, चपाती, रोटी, नान कशासोबतही सर्व करू शकता. तुम्हाला आजची ही पालकची वेगळी रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा. आणि ही रेसिपी खाल्ल्यानंतर तुमच्या घरातील सगळ्यांच्या प्रतिक्रिया देखील मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता. चला तर मग भेटूत अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय बाय.